काही काही असे फाटलेले आहेत. हा प्रॉब्लेम आपला ड्रम अँड टोनर रिलेटिव्ह नाही आहे. हा वापरून त्याचा ऑलरेडी खराब झालेला आहे. आता हे स्लीवचे बघा, स्लीव ही कंडिशन आहे तिकडं, फाटली ती पूर्ण हे झाली. साफ करायचं प्रॉपर. ठीक आहे. साफ केल्यानंतर आता स्पेअर पार्ट मिळतात ना तुम्ही? आता आम्ही घेऊन ठेवलेले आपण घेऊन ठेवलेले आहेत. आमच्याकडे आहे. हम लोग मंगाते कोरिया से, वो सब मिल जाएगा आपको, आप टेंशन मत लीजिए। हम खाली बोलिए कि इसका क्या कौन सा पार्ट चाहिए, सब मिलेगा। पार्ट क्योंकि सब हम खुद मिळेल. इम्पोर्ट किया है इसका, ही पार्ट मिलता नहीं है इधर, खुद मंगाया। हे जे आहे हे पण तिथं खराब आहे. म्हणजे कंडिशन बघितली काय, हां, हे ब्लॅक झाले दिसलं. ब्लॅक झाले ते बरोबर. आपल्याला बदल लागते ती सुद्धा. हे आधीच्या पावडरने झालेले आहे. हे आधीची लेक्स मार्कची जी पावडर आहे त्याच्याने हे खराब झालेले. हे ओके. ह्याच्यावरती ती पावडर पूर्ण चिटकलेली, त्यामुळे जेव्हा आपण टाकतो ना आपला, त्याच्यामुळे आपल्याला पण प्रॉब्लेम होतो. हे असा विषय. त्यानंतर त्याला आम्ही क्लीन करून हे असं केलेलं आहे. एवढं क्लीन करायचं त्याला. म्हणजे आतमधली साईड असं बाहेरची जसं साईड. आहे तसंच त्याला क्लीन करायचं. ओके. त्यातून पावडर निघते ना आपली बाहेर, ओके. ती ह्याच्यावरती चिटकून ते अजून ते प्रॉब्लेम हे होतो. ओके. ही आखी ब्लॅक हे झाली. ऍक्च्युअली त्यांच्या इथं हा प्रॉब्लेम आहे. ओके. इथून जी पावडर निघते एवढं डार्क काळं झालेलं आहे ते. भरपूर काळ झाला. म्हणजे तुमच्या फ्युजरमधनं जेव्हा तो पेपर बाहेर पडतो तेव्हा याच्यावरतूनच येतो तो. घासून येतो. घासून येतो ना. पावडर सगळी ह्याच्या आधीवरतीच त्याची पावडर पडलेली सगळी powder लागलेली ही ती काळं पूर्ण. दिसते. हा हे काही सगळे काळे तीच आहे. म्हणजे ती थोडक्यात जळलेली पावडर. जाळलेली पावडर त्याच्यावरती ती तशीच थर झालाय येते. तो, थर झाकलाय. तो थर पहिला आपण काढायचा, हे चेंज करताना तो तसाच ठेवला. स्क्रू ड्रायव्हर घ्या या एक्स्ट्रा ब्लेड असतो ना आपला, खात्री घ्या त्यांनी घासलं तरी चालतं, घासलं फक्त निघून राहते. जाते. हे असं क्लीन करायचं एकदा. साइन पेपर साईड पेपर निघून घ्या. जाईल. नुसतं ठोकलं तरी त्याचे ते पोपडे निघतात, पडतात नंतर त्याचे. हळूहळू काढायचं. जाळलेले. एवढं क्लीन करायचं ते. हे क्लीन केलं तरच आपण जे स्लीव प्रेशरवर टाकलेत ना ते पुढे प्रॉपर पोझिशन, आहे. ही पोझिशन जरा सरळ. नाही पकडले असे नाही पकडलं पकडले. फोटो काढताना जरा ते हे झालंय. ही तेव्हा position असं आहे. नाही पोझिशन ते नाही म्हणत. हिची ही पोझिशन काय चेंज नाही 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 त्याचं नाही काय? ही वाकडी तिकडे कधी वाढणार आणि नाही. त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा हे काढता ना लॉक, तेव्हा हे रोलर तुटतात. त्याचे म्हणजे त्यांच्या इथे हे रोलर तुटतात. हे रोलर पण प्रॉपर तुम्हाला व्यवस्थित प्रेस करूनच काढायचं. थोडं जरी हे केलं तर ह्या जे हे स्प्रिंग दोन आहेत हे निघून जातात. एखादा रबर गेला, एखादा रोलर गेला तर ह्या रोलरवरती ह्याच्यावरती पण पावडरचे थर थर आहे साठलेले. ही आता जशी थर आहे बघा ही थोडी ही थोडी थर आहे. आयडी असतो. पावडरचे थर नाही ते आपलं मायनस घ्यायचा छोटावाला, त्याला त्याने- धरायचं, उडवायचे ते. असं धरायचं. म्हणजे हे जी तिथं जाळलेली मायनस आहे ना, धरायचं आणि त्याची फिरवायचं position याला तिथे असं. हा, जाते. फक्त टक करायचं ते निघून जातं ते. म्हणजे ही पावडर आपल्याला परत प्रॉब्लेम देते हे टाकल्यानंतर पण. त्यामुळे हे थोडा पूर्ण दिवस क्लीन चालणार करायचं. ते, परत हे ते क्लीन करायचं, हे क्लीन करायचं, त्याच्यावरची पावडर काढायची. सगळं क्लीन ओके झाल्यानंतर मग आपलं स्लीव प्रेशरवर त्याच्यामध्ये टाकायचे, तरच ते पुढे चालतं. स्लीव जर गेलेली असेल तर त्यात हा हे झाला आहे प्रेशरवर झाला तर स्लीव स्लीव काढायचं दाखवतो. स्लीव दे बघ, हे पूर्ण काढायचं. ओके. हे निघालं बाहेर. ठीक आहे. ठीक आहे, हे काढलं. आज तेरा कॉल है ना मुझे, कितना बजेगा? यामुळे इसका होईल. काउंटर लॉक आहे का वरती? लॉक असतं याला. सोच रहा हूँ नासिक जाकर तो हे दाबायचं. इथे स्प्रिंग असते, दिसली का? ओके. ती स्प्रिंग हे करायला लागते, प्रेस करायला लागते. हे स्प्रिंग निघाली, ती स्प्रिंग प्रॉपर ठेवायची. हे स्प्रिंग हरवले तर तुमचं स्लीव हे होणार नाही. प्रॉपर ह्याच्यामध्ये तुम्ही भरायची. तू भेज दे ना उसको जो भी है. पूर्ण स्लीव काढली बाहेर. स्लीवच्या आतमध्ये पण त्याच्यात पेपर घ्यायचा, रोल करायचा, टाकायचा, हळूहळू फिरवायचा, स्लीव फाटून जाईल. हे झालं. हे साफ करायचं पूर्ण. आता इथं साफच आहे आपलं. त्याच्या मागं पण हे चिटकलेले ना, हे पण पूर्ण क्लीन. 11 है टोटल में. हे जर नाही झालं, हे सगळं झाल्यानंतर पण प्रॉब्लेम आला. बाद में पलटन 2 में तो लग गया नहीं मारती, बाद में तरी पेपरवरचं हे सोडत असेल वो खराब है, तर ही बॅकला हे निघतं. बाद में करा त्याच्यावरती हे क्लिप आहे, हे दिसलं का? ओके. हा. असं निघतंय, चांगली आहे गावाला निघालं ना. काय इथे पाटण हा, जिथं चांगलं तरी आपण हे केल्यानंतर हिटिंग होत नसल, पेपरवरनं प्रिंट सोडतीच आहे तरी, तर आपण हे बाहेर काढायचं. दिसलं? त्याला हिटिंग एलिमेंट असं म्हणतात. हा, ही हिटिंग एलिमेंट आहे ही.
ते आपण रिप्लेस करायची का काय आणि करायचं? हे बघा, आम्ही हे क्लीन केलंय आम्ही दिसलं का स्क्रूड्रायव्हर नाही घालायचं पण ते आता त्याला स्क्रूड्रायव्हर लावून आपण टिश्यू पेपर नाही का हे केलेलं आहे बघा याच्या आतमध्ये दिसली का हे साफ करायचं ह्याच्या आतमध्ये पण त्यांचं ग्रीस गेलेलं आहे ओके ते ग्रीस पण साफ करायला लागतं वो उनको मिल लेना एक बार ग्रीस साफ में गेलं नाही पाहिजे ग्रीस आतमध्ये नाही गेलं पाहिजे तिथं चार का और है एक दिन में हो जाएगा, 1-2 दिन में टाइम मिल गया तो आप आगे ग्रीस आतमध्ये नाही गेलं पहले ही पाहिजे करना पड़ेगा अपने को बाजू का सेटिंग से अच्छी नहीं ग्रीस लावताना मामूली घ्यायचं असं थोडं नॉर्मल नॉर्मल आहे ग्रीस आपण जास्त ग्रीस नाही लावायचं का त्याला पुढे लावायचं ग्रीस ते म्हणजे त्या पट्टीला लावायचं क्लीन करून ओके पट्टी आणि साईडला बाहेरून ना हा दाखवत ही जी पट्टी आहे ना ओके ही पूर्ण क्लीन करायची याला लावायचं इथं लावायचं इथं लावायचं मागं नाही लावायचं ग्रीस दाखवलं का त्यांना फक्त इथं लावायचं इथं लावायचं इथं लावायचं हे पुसा हे करायला लागलं ना पुसा ना ते पुसा डब्बा कुठे का ते पूर्ण निघालं आता हे सगळं हे करत राहतं. हाँ वो कुछ नहीं है, ये हो जाएगा सब। आप जरा इसमें ज़्यादा कुछ नहीं है। त्याला टाइम लागतो फक्त बसवायला एकदा ह्याची सेटिंग संपली की परत तापच होतो बन जाएगा।